सोलापुरात अल्पवयीन मातांची धक्कादायक आकडेवारी समोर आली। 34 अल्पवयीन मातांचं प्रकरण सध्या चर्चेत आहे। एका सामाजिक संस्थेनं ही माहिती समोर आणल्यानंतर प्रकरणाची वेगानं चौकशी सुरू झाली। त्यातच आता जिल्ह्यात आणखी 4 अल्पवयीन गर्भवती आढळल्यानं पुन्हा खळबळ उडाली आहे। महापालिकेच्या रुग्णालयातल्या डॉक्टरांनीच सोलापूर पोलिसांना याची माहिती दिली। 34 अल्पवयीन मातांच्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे। त्यासाठी महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं तयार करण्यात आली आहेत। या पथकांकडून सर्व प्रसूतिगृहातील वर्षभरात झालेल्या बाळंतपणाची फेर तपासणी सुरू आहे। त्यामुळे डॉक्टरांनी सावध पवित्रा घेत आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुलींची माहिती दिली। दुसरीकडे 24 आणि 25 एप्रिलला होणारे 2 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं। सोलापुरातल्या बाळे परिसरात 13 वर्षीय मुलीचं साखरपुड्यात लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू होता, तो रोखण्यात आला। तर पंढरपुरात अल्पवयीन मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती। त्यांनी तात्काळ कुटुंबाला सांगून हा विवाह रोखला। नाही, प्रशासनाने त्याची तातडीने चौकशी केली पाहिजे। तसं असेल तर कारवाई केली पाहिजे। अशा कुणाला बेर करता कामा नये। त्याची चौकशी करण्याच्या सूचना या निमित्तानं मी देईन आणि अशा घटना घडू नयेत भविष्यामध्ये याची काळजी घेतली जाईल। अशी कुणीही माहिती लपवली, अशा पद्धतीचं कृत्य कुणीही केलं तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।